शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावर संजय राऊतांचा हल्लाबोल. गद्दारांचा सन्मान केलातच कसा, राऊतांचा सवाल. तर साहित्य संमेलन नव्हे, राजकीय दलाली असल्याचाही घणाघात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी. पवारांनी कार्यक्रम टाळायला हवा होता म्हणत राऊतांच्या मताची ठाकरेंकडून पाठराखण. संजय राऊत यांच्या टीकेवर शिंदेंची शिवसेना आक्रमक. राऊत हे लाळघोटेपणा करणारे, शिरसाटांचा वार. तर गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत चपराशी माणूस. तर साधू संतांच्या राज्यात राऊतसारखी माणसं हे दुर्दैवी. खोतकरांची टीका. पवारांचा पक्ष फोडणाऱ्या अजितदादांनाही ठाकरे भेटले होते, त्यावेळी राऊत शांत का बसले, खासदार अमोल कोल्हेंचा सवाल. तर महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने दुसऱ्या सुपुत्राचा सन्मान करण्यात चुकीचं काय, शंभूराज देसाईंचा राऊतांना प्रतिसवाल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामामुळे त्यांचा सत्कार. आयोजक संजय नहार यांचं स्पष्टीकरण. संजय राऊत मित्र असले तरी त्यांनाही टीका करायचा अधिकार असल्याची भूमिका. जेएनयूमध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे 3 अभ्यासक्रम. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची जेएनयूच्या कुलगुरूंशी चर्चा. शीनाबोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. खटला लवकर निकाली काढण्याचाही कनिष्ठ न्यायालयाला सूचना. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल शिर्डीत साई दरबारी. छावा सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी साईंच्या दरबारात. भारत इंग्लंडमध्ये आज तिसरा वनडे सामना. नाणेफेक जिंकून इंग्लंडचं प्रथम क्षेत्ररक्षण. अर्शदीप, सुंदर आणि कुलदीपला संधी, तर शमी आणि जडेजाला विश्रांती.